शक्तीच्या बळावर, युक्तीच्या बळावर, बुद्धीच्या बळावर, अर्थाच्या बळावर, सत्तेच्या बळावर एखादा नालायक त्याचे लंगडे घोडे दामटीत असतोय. त्याच्या बापाची जहागिरी किती. अशी एका श्रीमंतानं घोडे दामटीले. तो 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड होता. त्याचं नाव आहे गवाणे साहेब लंकेचा राजा रावण. कोणाला म्हणते धनी. त्यानं एके दिवशी सटवीला विचारलं, जायते दक्षिणाधिपतये मृत्युसारां स्ततेवचम किमपार्णीर यजायते ना. पारणी म्हणजे हात. हे सटवी, दक्षिणेच्या राजाला मी प्राप्त होण्यासाठी असे कोणाचे हात प्रबळ आहेत की जो मला मारू शकतोय. पण ती हुशार होती सटवी. बायकांना सटवी माहीत असते. 5वीच्या दिवशी उलटेन सोयीशे भावले काढीत असते त्या 5. बाई बाळांतीन झाल्यावर 5वीच्या दिवशी ते भावले काढतात. मला इतकं सविस्तर माहीत म्हणजे मी का बाई गी थोडाच आहे, पण मला वाचायचा नाद म्हणून माहित आहे. वाचत असतो. भंगिरायचं इचकीत नाही, चांगलं वाचायचं. सटवीचा पुरावा आहे. अगा सटवीची राती नवी संबिजे वाती. आळंदीच्या मालकांचा पुरावा आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा. हुशार सटवी तिनं सांग. मालक कोणाला म्हणायचा, धनी कोण आहे. तिनं सांगितलं, लंकेश राजाधिराज महाराज, मी जर या तोंडानं सांगितलं तुम्हाला आमका आमका मारणार आहे, तर तोंडातून शब्द पडल्याबरोबर तुम्ही माझे दात पाडताल. मोठी माणसं आहेत आणि मोठ्याले बोलल्याला राग येतो. राग येत असतो. तुम्हाला एक सांगू का, सुनाच्या हातानं कंदील फुटला की सासू म्हणती वगाड तोंडी, उठाडावानी चलती, डोळे मातीत गेले इचे, हा वाटोळीवानी पळायली अशी. आणि सासूच्या हातानं कंदील फुटल्यावर म्हणा आता कस काय फुटला, दिसत न गेलं त्याला म्हणून मी फोडला. तुला पुरात टाकायला पाहिजे. पैठणच्या तळ्यात टाकलं तर हिला खाल्ल्यावर माशा तरी सुधरत. म्हणजे मोठी म्हणून कसे घोडे दामटायचे, तसं नसतंय. हुशार बाई होती. तिने विचार केला, आपण जर रावणाला सांगितलं तुम्हाला आमका मारणारे महाराज, तर रावणाला लागली तिचे दात पाळले असते. ती हुशार आहे. ललाटम प्रपटले हरिद्रादि कुमकुमम चूर्णः सौभाग्यम प्रदायिनी. कर्मकांडात श्लोक आला. हे 27 वर्षापूर्वी करीत होतो, आता करीत नाही. या लाक्षम जगदंबा महालक्ष्मी यत्प्रीत्यर्थम हरिद्रादि कुमकुमं सौभाग्य प्रदायिनी विडेदानं सौभाग्य व्यतिचुडे दानं ललाटम प्रपटले सर्वहा स्थितम यत् सर्व पुण्यायम अक्षदंच. असं म्हणायचे त्यावेळेला, आता नाही म्हणा. पण डाटा झालेले मेमरी कार्डावर ते डिलीट होत नाही. मोबाईल क्वालिटीचा आहे ना, तुमच्या मोबाईलमधलं डिलीट होतं, याच्यातलं होत नाही. मग तिनं कुंखा आणि हळद कालवली, त्याच्यात हात बुडीला आणि रावणाच्या कपाळाला लावला. याच्यावर बघा म्हणे तुम्हाला कोण मारणार आहे. रघुवंशाया स्थितेषु अजसुतेषु दशरथाया कौशल्यातनुगंधाति जायम रामचंद्रास्तित भयो नैवम गिरगावकर लिखितम. हे राजा, आज राजाचा पुत्र राजा दशरथ, दशरथाचे पुत्र राम, कौशल्या पुत्र तुला मारणार आहेत. तीन तोंडांना नाही सांगितलं, अक्षरच निघलं कपाळावर. धनी कोणाला म्हणतात बघा. तर या श्रीमंत भंगिर्यानं, याच्याकडे लय बळ होतं, त्याच्याकडे खुर्चीचं पण बळ होतं. हा, खुर्चीच्या बळाला पण मोजावं लागत असतं. हा, विरोधात नाही जायचं कोणाच्या. खुर्ची असते, विभूती असते. यया नरा माझी राजा, तो विशेष विभूती जाण माझा. पण मोठ्याला मोठं म्हणलं पाहिजे. ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत नाही ते मंत्र्याला फोनवर शिव्या देते. पात्रता नसली पाहिजे. ऐका, पक्वादाला काय म्हणतात याचीच अक्कल नाही. ते म्हणला हे काय वाजितात,
सुंबळ्या तुझी लायकी आहे का त्याचीच काही नाही बोलायला पाहिजे, नाही बोलायला पाहिजे. माझं एक मत आहे, बोकड्याची शिंग किती जरी लांबले ना तर त्यानं म्हणूनच मी सिंहाला मारतो. येडपटेस का काय तू? शेळीच्या पोराचं लग्न झालं शिदुरी लय मोठी आली. शेळीच्या पोराचं लग्न झालं शिदुरी लय मोठी आली तर ती त्या पोराची माया अशी उड्या छान लागली. 5 गोण्या शिदुरी आली, 5 गोण्या शिदुरी आली. तर मी म्हणलं काऊन उड्या हाणायली? काय नाही, मी सगळ्याला वाटली आता तुमच्या रानात लांडगिनी येली तिला द्यायची. लांडगिनीला शिदुरी घेऊन गेल्यावर शेळी वापस आली असेल. होय, येडपटपणा असतो आहे का नाही? बोलायचं नसतं. आपण मोठी मोठी असतात. हुशार होती ती बाई, ती रावणाला बोलली नाही. तिला माहित होतं आपले दात होत नाहीये. हो, सत्तेचं बळ आहे त्याच्याकडे. विशेष भूती जाण माझा. मालकांचं वाक्य, मालकांचं. राजा आहे तो, राजा आहे. पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराचं तोंड कोणीकडे एका नालायकाला माहित नाही. आणि ते महाराजाला फोनवर काही बोलत होतो. अरे सुंबळे आहेस का तू? तुला अकलीचा कांदा आहे का रे? तू पंढरपूरला गेला की एखाद्या वेळेस एखाद्या वारकरी संप्रदायातल्या माणसाची फिरकी घेतो? तुझी लायकी आहे का? तू कोंबड्या सांभाळायच्या लायकीचा नाही सुंबळ्या. तू महाराजाची काय फिरकी घेतो? विठाला हल्ली कमेंट देण्याचा एक लय प्रकार, आपण त्याच्यातून आणलोय. काही काही माणसं कमेंट देते, हे मला नाही आवडलं. तुला काही आवडलं? मला ते महाराज आवडते. ठीक आहे, पुढच्या जन्मात सांगतो मी देवाला काय करायचं तुझं त्याचं. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या महाराजाला कमेंट वाईट देणं म्हणजे तो महाराज वाईट असतो का? देणारा किती नालायक हे बघा, तपासा. कोणी कोणाला चांगलं म्हणेन, कोणी कोणाला वाईट म्हणेन, ही लायकी नाही आपली दुसऱ्याला बोलण्याची. हुशार होती सटवी, ती नाही बोलली रावणाला. त्यांनी सांगितले 5. आणि मग लक्षात आलं आपल्याला रामचंद्र मारणार आहेत. ब्रह्मांडाचा धनी सांगतोय कोणाला मालक म्हणायचं. इतक्या रावणानं खुर्चीच्या बळावर, सत्तेच्या बळावर, पैशाचं तर लय मोठं बळ होतं. तुका म्हणे ज्याची संपदा तुका म्हणे ज्याची संपद. तुकोबर आहे देऊतले मालक, त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात का? किती श्रीमंत असेल तो, पैशाचं बळ होतं त्याच्याकडे. मोठा रावण होता. 80,000 बायका, 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. फार श्रीमंत रावण. या सगळ्या संपत्तीच्या बळावर वऱ्हाडच बुडिलं. लग्नाचं वऱ्हाड. तेव्हा टेम्पून जात नव्हतं, ट्रॅक्टरनं जात नव्हतं. या गावातून पलीकडे जाण्यासाठी समुद्र आडवा होता. नावात बसलो वऱ्हाड, नावात. ती नावच बुडिली, नावच बुडिली, नावच. त्या नावात नवरदेव नवरी बसलेले होते. त्या नवरीचं नाव होतं कौशल्या, त्या नवरदेवाचं नाव होतं राजा दशरथ. मालक कोणाला म्हणायचं? मालक. धनी कोणाला म्हणायचं? एवढा पुरावा ऐका. आणि एवढी शक्ती असताना संतांचं त्याच्यावर कर्ज आहे. एकच मुद्दा सांगायचा, आपला टाइमच संपतो. मा नियम आहे, आपला बांध आला की आवता खड पाहिजे. हावसानं दुसऱ्याच्या केळीत घातलं, त्यानं रुमण्यानंच आणलं आहे का नाही? तसं कसं जमत नसते. आपल्या आपल्या कामापुरतं. बाई फार शहाणी, सात्विके. सडा आपल्याच अंगणात टाकावा. बकिटात पाणी लय मोठं झाल्यामुळं तिनं सडा दुसरीच्या दारात टाकला तर ती म्हणली मग अंगण घेते काय? ती म्हणली महाराज मी हिच्या अंगणात सडा टाकला मग हे शिव्या खाचे लक्षण आहे, तू या पुरतात टाकणं कशाला पुढे चालली? ती म्हणली मग अंगण घेते काय? तसं नाही, कोणाच्या अंगणात सडा टाकू नये, रिकाम टेकडे पण असतो. म्हणे नवरदेव नवरीची नाव बुडवली. एका बेटावर नवरदेव नवरी एका पेटीत आहेत. तिथं तिमिलिंग नावाचा एक मासा आहे. पुराण वाचा, लक्षात येईल. त्या माशाला ती पेटी बांधली आणि त्या माशानं ती पेटी एका बेटावर नेऊन ठेवली. आणि तिथे गेल्याच्या नंतर 6व्या क्रमांकाचा संन्याशी, नुसता संन्याशी नव्हता, वारकरी होता. नुसता वारकरी नसून
त्या काळातले सुंदर उत्कृष्ट प्रकारचे सुरेल गायक होते ते. नारद तुंबर सांब गायन करी, नारद तुंबर. त्या संन्याशाचं नाव नारद, 6व्या क्रमांकाचा संन्यासी, भजन करणारा संन्यासी, अविरत रामकृष्ण नामाचा, नारायण नामाचा घोष करणारा संन्यासी प्रगट झाला. यत ब्रह्मा सावित्रियो यत पुनितांतरपटयो तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव दैवबलं लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयं यत सर्वमिद्यायं वाजंत्री. लागलं लग्न. पुढील कोण होतं माहितीये? सामान्य व्यक्ती नव्हता, ज्याचा संबंध वंशाचा संबंध धातयासी. जन्माला यायचा राहिला मालक, जिच्या पोटी जन्माला येणार, ज्याच्या पिंडातून, बोरेश्वर संस्थानचे हरिओम बाबा, ज्याच्या पिंडातून जन्माला येणार, अक्षिदा पडायच्या आधीच मरू लागले तरी पंढरपुरातल्या मालकानं समुद्रात बेटावर वाचिले. रावणाच्या तडाख्यातून ही ताकद ज्याच्यात आहे तो ब्रह्मांडाचा धनी. याला धनी म्हणायचं. हा मालक आहे, तो मालक आहे, कोणाला नसतेत मालक म्हणत. फार काय झाले तर आपोआपल्या पुरते आपण मालक असू, विश्वाचे मालक आपण होऊ शकत नाही. एवढी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. आणि तो मालक एवढा श्रीमंत असताना सुद्धा त्याच्यावर संतांचं कर्ज आहे. ऋण म्हणजे कर्ज. ही झाली त्याची बाकीची शक्ती. पैशाच्या बाबतीतली श्रीमंती सांगायची झालं तर एका भजन्याला, एका वारकऱ्याला, एका नामधारकाला गाव सोन्याचं देऊन टाकलं. शुद्ध भाव देखून या गाव स्वर्णाचा दिला गा. दोन संकल्प असते. एक संकल्प असा असतो तो श्राद्धाच्या दिवशी असतो, आणि एक संकल्प असा असतो दातृत्वम वय असतो दो संकल्पिता भयस्थिता नैवम गिरगाव कर लिखितम. दोन संकल्प. पितराच्या दिवशी अंगठ्यान सोडायचा महाराज, हो, दातृत्वाचा असा सोडायचा संकल्प. संकल्प सुटला. दोन संकल्प सोडले. एक दातृत्वाचा सोडा. असा का सोडा? एक ऋण होतं देवाच्या पाठीमाग, त्याला पितृदोष म्हणतात. आता मी याच्याबद्दल फारसं काही बोलणार नाही. विज्ञानवादी माणसं म्हणतील हे अंधश्रद्धा सांगायला, असे इचकिते ना माणसं. बऱ्याच लोकांना दुसऱ्याचं इचकायची सवय लागलेली. वामन अवतारामध्ये पळसाचा दंड घेतला पितृदोष शमनार्थ, आणि एका निष्ठावंत भजन्याला गाव सोन्याचं दिलं. त्या गावामध्ये म्हशीला गाईला बांधायला जे खुंट, तुमच्याकडे काय म्हणतात, मेखच, मेखा, ह्या पण सोन्याच्या होत्या. मग एका वारकऱ्याला, एका भजन्याला गाव सोन्याचं द्यायची ज्याच्यात ताकद आहे तो किती श्रीमंत असत. काय सामान्य ताकद आहे त्याची. किती श्रीमंत आहे तो. याच्या पुढचा ऐका. सासरवाडीतून एक मणी आलता. तुमच्या गावाची आख्यायिका मोठी. विटेवरच्या मालकाच्या 16,108 लग्नापैकी उत्तरेश्वर बापू एक लग्न झाल्याच्या नंतर लक्ष्मी पूजन या गावात झालतं. म्हणून लक्ष्मी मातेचं कडेठाण म्हणून प्रसिद्ध आहे. इथे लक्ष्मी पूजन झालं. जामवंती सोबत लग्न झालं आणि या पवित्र भूमीवर जगाच्या मालकाचं लक्ष्मी पूजन झालं. इतकं पवित्र गाव आहे, इतकं पवित्र गाव. इथे चांगलेच कार्यक्रम व्हायला पाहिजे पवित्र गावात. विठाला विठाला असो. म्हणे बहिणीचं बरं व्हावा. 2.5 वर्ष मनी बहिणीची तर तुला, तिला श्रीमंत केलं.
काय काय ताकद तो, काय अवधार आहे, काय वैभव आहे त्याचं. एवढा मोठा आर्थिक बाबतीनं श्रीमंत तो. बाहुबलाच्या बाबतीत विचार केला तर त्याच्या बाहूची ताकद कोणाला कळत असते का? इतका मोठा आहे तो. मग या सर्व शक्तीनं परिपूर्ण असताना याच्यावर संतांचं कर्ज आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. या लक्ष्मी मातेचे मालक संतांनी कर्जबाजारी केलेत. म्हणून नाचे मागे मागे हा पुढचा आहे. ज्याच्याकडे कोणाचं देणं असलं की तो माणूस पुढच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही, इतकं मात्र करेल. हा एखाद्याचे मी 200 रुपये उसने घेतले आणि दिलेच नाही. 5-50 माणसं दिसल्या, राम राम काय चाललंय, धकत आहे. पण ज्याचे 200 घेतले त्यानं एकट्यानं तिकून यावं, मी एकट्याने इकून जा. डुकरान मान घातल्यावरच बाळू खाली मान घालून जातो. कारण तितक्या 200 रुपयासाठी त्याच्या डोळ्यात पाहायची ताकदच नाही. आणि ते बुडून बी जो डोळ्यात पाहत असेल तर समजायचं नुसतं डुक्कर नाही, पांचट डुक्कर आहे. विठाला विठाला ऋण असलं की माणूस भीत असतो, भीत असतो, भीत असतो. मी एका कीर्तनात एक प्रसंग सांगितला होता. अत्यंत गरिबी हो, अत्यंत गरिबी. एक पाहुणा गावात आल्याच्या नंतर त्या गरीब माणसाने बायकोला सांगून दुसऱ्याकडून 5-50, 100-50 रुपये उसने घेतले. गावात झाडाखाली आंब्याची डाल होती, 1-2 किलो आंबे विकत घेतले. काय घेतले असतील ते. आणि बायकोला सांगितलं पाहुण्याला जेवायला कर. केलं तिने जेवायला. पाहुणा जेवला, परत गेला, वाटे लावला पाहुणा. संध्याकाळी लेकरं झोपले. एकांतात बायकोने विचारलं, मालक एक बोलू, देवाच्या प्रकाशात एक बोलू. काय ग? गेल्या 15-20 दिवसापासून आंब्याचा सीझन चालू झालाय. रोज आपली 2 लेकरं आंबा आंबा म्हणून रडत होते. त्यांना साधी कैरी खायला भेटली नाही. आज कोण पाहुणा आपला आहे? तो पाहुणा पण मोठा माणूस आहे. त्याच्यासाठी तुम्ही 100-200 रुपये खर्च केले. कारण काय? काय गरज होती? ह्या 200 रुपयाचे आंबे आपली लेकरं 4-5 दिवस खात होती. तुम्ही कशा करता त्या पाहुण्याकरता 200 रुपये खर्च केले? रात्रीच्या वेळेला बायको विचारित होती. ऋण सांगते, ऋण. टपा टपा नवऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, प्रिय आपल्या मुलीच्या लग्नाला त्यांनी 50,000 रुपये दिले, अजून मागितले नाही. उसने घेतलेले पैसे, उसने ते अजून फिटले नाही ग. याच्याकरता पाहुणचार केला. ऋण म्हणतात, ऋण ऋण ऋण. हे व्यवहार झाला तर व्यवहार विश्वाच्या मालकानं लावलेला आहे. त्यालाही व्यवहाराच्या चौकटीत बसावं लागेल. जसं हे पैशाचं ऋण आहे म्हणून वाकावं लागतंय, तसं जगाच्या मालकावर एक फार मोठं ऋण आहे संतांचं. इथे अधिष्ठान दैवत महालक्ष्मी माता यांचे मालक विश्वाला माहित नव्हते आणि माहित झाले बी नसते. जगाला जर जगाचा बाप माहित केला असेल, लक्ष्मीचे मालक माहित केले असतील, लक्ष्मी आईसाहेब माहित केले असतील, तर त्या केल्यात फक्त संतांनी. अमोचिया भावे तुझ देवपणा, अमोचिया भावे तुझ देवपणा, देवाला विश्वाला जर दाखवला असेल हा देव आहे, तर संतांची कृपा आहे. तुझा देवपण आणि तुझा देवपण
मालक म्हणतात देवा विसरलास का? तुला ठाव नाही का? तुला देव पण आम्ही आणलंय. ती संतांची कृपा आहे. हे कर्ज आहे देवावर. माहित नव्हतं लोकांना. संतांची ताकद आहे. ह्या कुळीची कुळस्वामिनी आहे ना, कोणी ठावी केली? कुळीची हे कुळ देवी देवी कोणी ठावी संता देवी ठावी संता कोणी ठावी संता कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी ती विटेवरची आई. ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून एका जनार्दनी आंबा उभी कर आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळातील आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळातील पुंडलिका देवता गोपाळवा पुंडलिका माईकवर जर लावायचं असेल तर अशीच देवीच्या अभंगलाई काही अभंग बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून गेले. उतानी नाही वाचीस का? 10व्याला गावसायची नाही तुझी हाड असं काय बी म्हणल्यावर. काय काव्य संतांचं. किती गोड काव्य, किती गोड काव्य. तू विटेवरी सखय बाई हो करी कृपा तो विटेवर सखये बाई हो करी कृपा विटेवर सखये बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझे पाय हो करी कृपा माझे मन लागो करी कृपा सावळे सुंदरी हो करी कृपा सावळे सुंदरी हो करी कृपा लावण्य मनोहारी हो करी कृपा हो करी कृपा भक्ता करुणा करी हो करी कृपा भक्ता करुणा करी हो करी कृपा करुणा विठाबाई हो करी कृपा करी कृपा पंढरपूर राहिले डोळा देखील संधी पाहिले वरुण विठाबाई वरुण विठाबाई हो करी कृपा असा अभंग म्हणल्यावर कोण्याच बाईच्या अंगात येत नाही. आणि मी एक म्हणू द्या 9-10 जणीचे येणार. हा काय नाही आलं कोणाच्या. असा अभंग म्हणल्यावर येत असतं.
ते अंगात येण्यासाठी भंगार म्हणावं लागतं. विठाला विठाला पाताळ याचा मंडप घातिला चारी वेदाचा फुलवरा बांधिला. शास्त्रानुवादिती तुझ्या गोंधळ मांडिला हो. पुढचं का म्हणायचं? उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा काय गाणे, काय अभंग, काय संतवाणी असं म्हणायचं. काही काही न रचलेले वाक्य ऐकल्या अरे बाबा बाबा वास्त घाण येत नाही पण मळमळ होतंय. काही बी नाही म्हणायला पाहिजे. विडंबने आपल्या देवादेवतेचं विडंबन करू नका. पाप फेडावं लागेल. पाप नरकात जातात. सामान्य देवता नाही त्या, सामान्य देवता नाही त्या. ही जगदंबा सामान्य नाही. अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती परणी घेऊन हाती बोध परणी घेऊन हाती ज्ञानात मादळती बोध ज्ञानात मादळती ज्ञानात मादळती ज्ञानात मादळती उदो भक्तनाथ गोंधळा येई ओ जगदंबे 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 गोंधळा येई. या जगदंबेला ठाव कोणी केलं माहितीये? संतांनी. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. देवाच्या डोक्यावर कर्ज आहे. मग कर्ज असल्याच्या नंतर मी मगाशी बोलून गेलो, ऋण असल्यावर मान खाली घालावं लागती. गरिबी असताना गरिबी बाजूला लोटून त्याचा पाहुणचार करावा लागला का? त्याच्यावर आपल्यावर त्याचं ऋण आहे. मग संतांचं देवावर ऋण आहे. याच्याकरता तो त्यांच्याकडे नाचतो. नाचणे या शब्दाचा अर्थ पडलेली सगळी कामे करणे, याचं नाव आहे नाच. ऐका, या लक्ष्मी मातेवरचं एक संकट एका सामान्य पक्षाने निवारलं. करता आलं नाही पण प्रयत्न केला. एक पक्षी आहे, पक्षी आहे, सामान्य पक्षी. पक्षी काय असतो माहितीये का? अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती. विहंगम म्हणजे पक्षी. 6 पक्षी जर सोडून दिले ना गव्हाणे साहेब, तर बाकी सगळे पाखर काही बी खाते. पोपट्याला मस्त दिसतो महाराज, राघू लाल जरद त्याची चुची, हिरवगार त्याचा अंग, पण ह्यो पोपटे आळ्या खातो. हो, तसे लय राघू येत ना, बोलायला गोड, वागणी दिसायला राजहंसासारखं दिसतून वागतो गिधाडासारखा. अशी काही पाखरं. पोपट्या त्याच्या जिभेवर जर अर्घे नावाच्या काडीनं जर मध घासला तर 6 महिन्यात पोपट रामराम घालतोय, पण आळ्या खाच सोडित नाही. 7 पक्षी आहेत, काही खात नाही. त्याच्यापैकी एक राजहंस. राजहंस चारा मुक्ता फळे कंकर तितिरा. राजहंस चारा मुक्ता फळे. बाकी सगळे पक्षी काही बी खातेत, काही काही खातेत, काही नाही त्यांना. काही ती आपलं तुपलं मान मर्यादा, काही घाण तुच्छे असं काही त्याच्यात नाही. असा पक्षाच्या कुळातला एक व्यक्ती, त्याचं नाव आहे जटायू. तो सामान्य नाही.
मी कश्यपाचा नातू जटायु नामे विख्यातो मिरे कश्यपाचा नातू जटायु नामे विख्यातू. कोण सांगतय? पैठणचे मालक सांगतात. गिरगावचा बाळू नाही सांगत. वाची जा जरा, खपक्या मोबाईल आहेत तुमच्या जो, इचकी जा त्याच्यातलं पुराण. पैठणचे मालक सांगतात अरे तो कश्यपाचा नातू आहे. कश्यपाला बायका 13 होत्या. दिती आदिती धनु काष्टाविला, दिती आदिती धनु काष्टाविला, तांबरा विनता कद्रुगा. राहिलेल्या घरी गेल्या बघा बर का, मी एकीच्याही लग्नाला नव्हतो. 13 बायका. आणि या वंशात जन्माला आलेलो एक पत्नी कश्यपाची पक्षी नव्हती, तिचं नाव होतं विंता. या कुळात जन्माला आलेला जटायू नावाचा पक्षी. म्हणून नाचे मागे ऋण ऋण ऋण. देवावरचं कर्ज. कारण आपण मा जगदंबेच्या मंदिरात कीर्तन करतो. शारदीय नवरात्री महोत्सव आहे. ह्या नवरात्रा म्हणजे नारी शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे. या पवित्र भारत देशातल्या मावल्यांच्या स्त्रीत्वाचा जागर आहे. तुम्ही फार मोठे आहात माझ्या माईंनो, फार मोठे आहात, फार मोठे आहात. पण संतांनी सांगितलेले नियम पाळा. आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या होत्या. पण काय नसते आपलं नुसतं मोठे पण धाबे वाजतं. धाबे म्हणजे ते रोडच्या कडीची नाही म्हणालो, धाब्यावर म्हणजे माळडाव असं असतं. नवरात्रात देवीचा उपास धरीन, दुसऱ्याची फुलं चोरीन, देवीला वाहीन. शेपुडी आहेस का तू? हा, तू शेळीचाच अवतार. शेळीतून तू यात काय फरक आहे? शेळीला कळत नाही. जैसे शेळी याचे शेळीला तुळस कळत नाही, धोत्रा कळत नाही, तसं दुसऱ्याचे फुलं चोरीतीन देवीला वाहती. हे शेपुडीचाच अवतार आहे बाई तू. असं हे नाही कामाचं. या देशातली पवित्र स्त्री इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी वसती. माझा मालक फार चतुर आहे पंढरपुरातला. ह्या मालकांचं भजन करणारी अष्टादश संत विवेकाचं टोक आहेत. या लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलंय, खांद्यावर घेतलंय. इतक्या मोठ्या आहात तुम्ही माझ्या माईंनो. चुका करायच्या नाही, नाही चुका करायच्या. काय अंधश्रद्धा, किती अंधश्रद्धा. आता दसरा झाला की सगळ्यात जास्त आजारी कोण पडणार? तर महाराष्ट्रातल्या बायका. हेमोग्लोबिन कमी झालं म्हणजे एचबी लेवलच नाही. हेमोग्लोबिन कमी झालं. माय तू सोयाबीन कापायला गेलती का? नाही, 9 दिवस उपास होता, साबुदाणे शो काहीच खाल्लं नाही. काऊन तो हेमोग्लोबिन कमी व्हायचं नाही माय, आहे का नाही? उपास धरू नका असं म्हणत नाही. नियम आहेत, मर्यादा आहे, परंपरा आहे. त्या परंपरेची मर्यादा, त्याची सांभाळ. मी मगाशी सांगितलं लोणचं चवीपुरतं असावं, अशा काही गोष्टी आहेत. काही करणं चुकीच्या गोष्टी आहेत. बरीच माणसं, आता आमचा एक मित्र आहे, ते नवरात्रात चप्पल घालीत नाही, दसरा झाला की घोरपडी धरी. तू कशी देवी मानिलो त्याला? काय येडी आहे का ती देवी? मला सांगा ती का साधी आहे का ती? दुसऱ्याच्या पवळी उकरीले म्हणलं काऊन दगड उकरायला? तर म्हणला घोरपडी याच्यात गेली. आणि 9 दिवस चप्पल नाही घातली. यम किती हानीन त्या नालायकाला. विठाला विठाला. बाकीच्या धर्मांनी आपल्याला हसावं इतके नाटकं करू नका. करा नाटकं, सहन झाले पाहिजे इतके करा. पण बाकीच्या धर्मातल्या लोकांनी आपल्याला हसावं असं विडंबन आपल्या देवादेवतेचं करू नका. इतके घाणेरडी नाटकं करू नका. नियम आहे. स्त्री शक्तीचा जागर आहे. माझ्या मावल्यांना तुम्ही इतक्या पवित्र आहात. माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. किती मोठे आहात तुम्ही. धर्मनिष्ठ संकल्पित धर्मस्थित सूर्य महाराणा प्रताप या पवित्र भारत देशातल्या माऊलीच्या पोटी जन्माला आले. तुम्ही किती मोठे आहात.
36 वर्ष पंढरपुरातला मालक ज्या बाईचे लुगडे धुवायला पैठणला थांबला, गिरजा काकी किती मोठे असते. माझ्या पैठणच्या मालकाच्या दारात दत्त चोपदारी करीत असे, वॉचमन राहायला देव 36 वर्ष. माझे नाथबाबा सुद्धा तुमच्यातल्या एका पवित्र माऊलीच्या पोटी जन्माला आले. माझे ज्ञानोबा आहे, माझे तुकोबर आहे, माझे नामदेव आहे, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज तुमच्या पोटी जन्माला आले. इतकी कुश या पवित्र भारत देशातल्या माऊलीची मोठी आहे. म्हणून हा शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे, तुमचा जागर आहे. काही सोंग नाही करायची. टाचानं लिंबू फोडलं, बगलात लिंबू दांबलं, कुत्र्याहून उतरिलं, मांजराहून उतरिलं, हे असे सोंग नाही करायचे. हे आपला संप्रदाय सोंगाड्या नाही. बाकीच्या लोकांनी हसावा असं करू नका नाटक. हो, चांगल्यांचं ऐका, भंगिराईचं ऐकू नका. विठाला म्हणून सांगते, आई साहेबाला एका दुःखातून वाचवलं एका पक्षाने. म्हणून सांगते, आकाश मार्गाने एक व्यक्ती घेऊन जात होता. मगाशी त्याचा उल्लेख केला, त्याचं नाव आहे रावण. कर्ज कसं फेडावं लागते बघा. जात असताना आईसाहेब रडत होत्या, लक्ष्मी माता रडत होत्या. सीता कोण आहे? लक्ष्मी. भगवान विष्णू परमात्म्याची धर्मपत्नी कोण असते? लक्ष्मी. आईसाहेब रडत होत्या. पक्षी हा चाणाक्ष दृष्टीचा होता, वृत्तीचा होता. त्याची दृष्टी चतुर आहे, तेज आहे, तीक्ष्ण आहे, मन सुद्धा असं तल्लक आहे. आणि त्या पक्षाने विचार केला, या रथात बसणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर कपडे भगव्या रंगाचे, त्या अर्थी तो संन्यासी असं कोणी ओळखिलं? त्या पाखरानं. मग संन्याशासोबत एक बाई रडायली, त्या अर्थी ही बाई या संन्याशाशी सहमत नाही. हे कोणी ओळखिलं? पाखरानं. संन्यासी जर एखादी आई म्हणून, बहीण म्हणून तिला जर कुठं सोडित असेल तर ती शांत बसती असती. ही रडती त्या अर्थी या संन्याशाच्या मनोगतात ती मिळालेली नाही. हे कळालं कोणाला माहितीये का? किडे खाणाऱ्या पाखरायला, जटायूला. किडे खाणारे ते काय असं, त्याच्या गळ्यात कमाल होती का? ते एखादच धरीत होतं का? त्याला नवरात्रीतले उपास होते? काही विषय नव्हता. ते पक्षी आहे, पक्षी येते, पक्षी येते. पण त्या पक्षाला सुद्धा कळालं, बा जनावराला साधं समजू नका. माझ्या लहानपणी 5-5, 10-10 वर्षे एक एक गडी मालकाकडे काम करायचा. पण गड्याला माहीत असायचं पेव कुठे. जेवाऱ्या पेवात ठेवत होते. गड्याला माहित होता, खळ्यावची गाडी आणली ज्वारीची खळ्याहून की बरोबर गडी तिथं उभा राहायचा आणि म्हणायचा आता पेव उघडा, मग मानी निघती. गडी बदलल्यावर जर त्या गड्याला पेव माहित नसेल तर बैल तेच असते. गावात यशीत आल्याबरोबर बैलाचा कासरा ढिल्ला सोडायचा, बैलाचे दोन्ही पाय पेवाच्या मानीवर पडत असते आणि मग बैल बाजूला घ्यायचे. तिथं उकरलं की पेव सापडत होता. इतके बैल बुद्धिजीवी होते. काही लोकांचे कुत्रे पण बुद्धिजीवी होते. पशुपक्षाला साधं समजायचं नाही. मी एके दिवशी पावसाची ओळी सांगितली होती. प्रजन्य पडेल अर्ध घटिका, ऐसे जानती पिपिलिका, अंडे काढून या देखा, आणि का ठिकाणी नेतसे. मुंग्या आपल्या पिलांची, त्याच्यात पिला असतात त्याची, ती अंडे तोंडात धरून हरीच्या हरी मुंगी निघायल्या अशा चालल्या बिळाच्या बाहेर की पावसाचं लक्षण आहे. कोणाला कळतंय? मुंगीला. मुंगीला सामान्य नाही मुंगी. तुम्हाला एक माहित आहे, पूर्वीच्या काळात खळ्याच्या भोवताल गोल गोटे घेऊन बसत होते. दिवसभर 2-3 टोपले गोटे खळ्याच्या भोवताल ठेवायचे आणि गोफणी असायच्या. गोफणी आणि मग कोलभूक व्हायची. तर त्या कोल्ह्याचं भुकणं काही यडगळायनं अंधश्रद्धेत कोचलं. काय कुठं कोचतील त्याचा मेळच नाही. चिंध्या कोचल्या आणि
म्हणे कोल भुकल्याच्या नंतर मदन हालिल्यावर जेवारी वाढत असते. मूर्ख आहे का काय? कोले भुकल्यावर जर मदन हालिल्यावर, मदन कशाला म्हणते सांगता येतं का जीनच्या पॅन्टीवाल्या? हा नाही 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 नाही, धान्य उधळायच्या अगोदर जी रास असती तिला मदन म्हणत असतात. विठाला धान्याचे कण अधिक भुसकट त्याला मदन म्हणतात. आता यज्ञ होणार आपल्या नवरात्रीतला अष्टमीचा यज्ञ. यज्ञाची सांगता कशा असती सांगता येईल का? किती उपास धरले तिथे लोकांनी मला सांगा बरं. यज्ञाची सांगता कशा नसती? मग इथून सुरुवात आहे, त्याच्यामुळे उपासाचा काय फायदा नाही. विठाला विठाला म्हणला यज्ञाची सांगता पूर्ण होती ना. अरे तू येडपट आहे, तुला खालचं खाता येतं वरचं खाता येत नाही, येडवण करू नको. यज्ञाची सांगता वेगळा शब्द आहे. विठाला विठाला आपलं काय झालंय, सर्पानं चुचुंदरी धरली. चुचुंदरी कळती, उंदराचा दुसरा अवतार असतो. हे मग असं लांबत बघा, गव्हाला पाणी देताना गवत उपटितो त्याच्यामुळे मग दारी लांबते. मधलं तण काढायची गरज नाही ना, आपण आपल्या कडेवर बोलावं ना. उंदीर आणि चिचुंदरी सारखे दिसायला, पण चिचुंदरीला अशी चोच असते. उंदीर खाल्ल्यावर सापाचं पोट भरतंय, चिचुंदरी खाल्ल्यावर बी पोट भरतंय, पण साप मरतो. सापाला उंदराची हाडं पचिता येते, पण चिचुंदरीची चोच पचिता येत नाही. परिणाम काय होतो माहितीये? उंदरानं सापानं चुकून उंदीर समजून पाठीमागून चिचुंदरी धरली, त्याला कळालं चिचुंदरी आहे, सोडून दिली की आंधळा होतून खाल्ली की मरतो. आपलं ते काम झाले. उपास धरू धरू जीव हैराण झाला, कशासाठी धरायचा याचा पताच नाही. विठाला विठाला आपलं काय होतं माहितीये का? जमीन 3 एकर आणि गप्पा हाणल्या 3 नंबरच्या. 3 नंबर वा 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 वा. 3 मन करडी 9 मन भूस. ऐकता ऐकता आमके आमके खुश. हो, ते असलं काम नसलं पाहिजे. परमार्थातलं मर्म लक्षात घेतलं पाहिजे. उपवास धरत असताना त्याची अहो एकादशी कोणी धरायची, तिचं महत्व ज्याला माहिती त्यानं धरायची. आमक्यानं सांगितलं तमक्यान केलं, यालाच्या बेलाला शिमग्याच्या तेलाला. हे ते असं काही जुनी लोक म्हणतात, असलं नाही वागायचं. त्याचं मर्म असलं पाहिजे. असो चला. रडत होती ती कोण? मालकीन. पक्षाला कळालं. पक्षी सामान्य नाही, तो मुंग्याला कळतंय, बैलाला कळतंय, कुत्र्याला कळतंय आपल्या मालकाच्या वाड्यात चोर घुसलेत म्हणून. कळतंय. प्राण्याचं मनोगती फार हुशार चालाक. याच्या पलीकडे सांगू का? विश्वात 19 लोकांनी अत्यंत संसार गोड केला. त्याच्यापैकी एक कर्ण आहे, त्याच्यापैकी एक नलराजा आहे. नल दमयंती नृप कसा तो नल पाहिला, दमयंती वरित त्याला तो एक विहंगम हंस पातला, पत्र चंचुपुटी देत झाला. सामान्य तो पक्षी. राजा नलाची आणि दमयंतीची सोयरी कोणी केली? त्या का हंसानं केली. हंसानं. पहिल्या सोयरीकी कशा होत्या ते माहितीये का? 1000-2000 राहिलं की उकांड्याकडे बिड्या वाढायला जात होते. आणि बिड्याचं दुंडूक उकांड्यावर पेटलं, उकांडा पेटला आणि ओळही जळाली. 14,000चा कडबा जळाला आणि सोयरीक 2,000 मोडली. अशा सोयरीकी होत होत्या ना. ते बिड्या फुकीत फुकीत तिकडे जायचे. जा द्या ना, जा द्या, ते 2,000चं काय, 1000 तुम्ही 1000 इकडे. अशा सोयरीकी होत्या. सर भिकार चोटत धंदे होते त्या काळात. म्हणजे याच्या सोयरीकी करण्यानं वळह्या जळाल्या आणि राजहंसाच्या सोयरी करण्याने नलाला दमयंती भेटली आणि दमयंतीला नल भेटला. काय पक्षाला कसं साधं समजित आहो तुम्ही? सामान्य पक्षी आहे का तो? मनोगत आहे. जटायू जरी अखाद्य खात असेल, ती विहंगमाची जाती. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. तो पशु आहे, त्याला पाप पुण्य अपपर भाव कळत नाही. पण एक लक्षात आलं, ही स्त्री आहे, हा संन्यासी आहे. चुकीचं वर्तन आहे.
आडवा झाला, सगळ्यांना न्याते, दोघांचं भांडण लागलं, युद्ध झालं, रावणानं जटायूची पंख उपटिले. म्हणून नाचे मागे मागे तो संती केला ऋणी. संतांचं देवावर कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी कसा नाचतोय इतकाच पुरावा ऐकायचा. किती वाजले? संपला काय टाइम? विडाला विढाला मग पंख तुटले, लालबुंद शरीर झालं जटायूचं. मालकिनीनं पाहिलं लक्ष्मी आई साहेबानं आणि जाता जाता जटायूला सांगितलं, बाळा माझ्या तोंडातून ज्याचं नाव पडतंय ते नाव तू घेत राह. तो दयाळू आहे रे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे रे, तो कनवाळू आहे. तुझ्या भेटी करता येईल रे, पण मी ज्याचं नाव घेते तू तो नाव घेत राह. शंका एका गोष्टीची आहे महाराज, पाखराला भजन कसं करता येईल? कसं करता येईल भजन? पक्षाला तोंडानं जरी भजन नाही करता आलं तर अंतःकरणानं भजन करता येते. अंतःकरण प्रत्येकाचं सारखं आहे, काही नाही त्याच्यात बदल. मग आईसाहेबांनी सांगितलं, लक्ष्मी आईसाहेबांना मालकिनीनं सांगितलं, बाळा अरे मी ज्याचं स्मरण करते त्याचं स्मरण कर रे. मी तर तुला नाही वाचू शकले, मला या मूर्खाच्या तावडीतून वाचण्यासाठी तू स्वतःच बलिदान केलंस. पण लक्षात घे, मालक याची दखल घेतील. आणि मुखारविंदातून हृदयातून धावा केला, हे राम हे राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव 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 राजा राम रघुपती राघव राजा राम. मी ज्याचं स्मरण करते तू करत राह. तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, तुझ्या करता धावत येईल. घेत हृदयाचा ठाव स्पुंदे रडे आक्रशोनी भाव. घेत हृदयाचा ठाव नामे गुंजारला. मालकांचा पुरावा आहे, वाचा. फक्त 3 पुरावे एकत्रित घातले. माणसं नंतर म्हणते ते कशातलं असेल, हे तुरीतलंय. उसात गवसत असतं काय? बघ ना त्याच्यासाठी बघ. गुंजार घातला नामाचा आणि तो वेडा आहे. लक्ष्मी आई साहेबाचा मालक भक्तासाठी वेडा आहे. पातला तिथं तात्काळ त्या तळी पातला. पाहिलं तर लालबुंद शरीर आहे. कशानं पुसला असं हो? आमचा एक मित्र रामायण सांगतो. आता ऐका बरं का, काय त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र जटायूच्या जवळ गेले बरं का. आणि काय जटायूचे पंख रावणाने उपटून टाकले होते बरं का. सगळं अंग जटायूचं लालबुंद झालं. प्रभू रामचंद्राने उपरण्याने जटायूचं तोंड पुसलं. सुमळ्या कपडे नव्हते रे प्रभू रामचंद्राच्या अंगार. वल्कल्यधारी नारायण वल्कल्यधारी नारायण नसे अंबराचा ठाव. अंबर म्हणजे वस्त्र. वल्कल्य कसे पुशील, पण तोंड तर पुसलंय जटायूचं. मृत्तिके माखिले आनन. आनन म्हणजे तोंड आणि मृत्तिका म्हणजे माती. रक्त तोंडावर आलत, जमिनीवर घोळसलं, प्राण कासावीत झाला. मृत्तिके माखिले आनन. सगळं तोंड मातीनं भरलेलं आहे. पण हे पुसले, वस्त्र तर नव्हते. कशानं पुसले? भगवान व्रतस्थ होते आणि व्रतस्थ असल्यामुळे भगवंताच्या दाढी आणि जटा वाढलेल्या होत्या. ते काय आताच्या सारखे व्रतस्थ नव्हते.
आता रामायण लावल्याच्या नंतर 14 दिवस वनवासाला जाते. हे वनवासे जाताना बिड्या खिशातच नेते. वरून पोत्याचे कपडे असतात पण आतून बिड्या इथं असतातच. मग अशा बिड्या तू संग नेल्या तू वनवास्या नाहीस रे. हे तू वनवास नाही, तू हा बिड्या संगच आता. आणि हे वनवासाला गेल्यावर घरी पप्याची माय आरशात पाहत नाही असं पण म्हणते. नवरा वनवासाला गेला ना बायको आरशात पाहत नाही, दाताळ्यानं डोसकं इचरीत नाही. दाताळ म्हणजे कंगवा. हो ते असं मनानच कुंकुला ती बिचारी इतकी बिचारी धडपड करायली. आणि ह्यो ज्या गावात मुक्कामाल तिथं बिड्या वाढायला, गांजा वाढायला, पुड्या खाला. यम लय हानीन रे तुला, इतका यम हानीन सोमळ्या तू इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. नाटक नाही करायचो. अहो नाटकात नाटक जमन, नाटकात नाटक जमत नाही, परमार्थात नाटक असतंय का. आमच्या इथं नाटक केलं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर असती आणि करीला नाटक त्याला ललित म्हणते. ललित पुरावा आहे ललिताचा. आणि रामायणातलं पार्ट घेतलं. राम, लक्ष्मण, भरत, सीताई साहेबन, मारुती 5 लोक केले. तर मारुती कोणाला करते? ज्याला तांब्या उचलत नाही त्याला करतेत का? गबळ्या गुबळ्याला त्याला सदरत न मारुती असतो रे कुठं. असा धष्ट पुष्ट 113 किलो वजनाचा माणूस आमच्या इथे. 113 किलो वजनाचा. ह्या गुटगुटीत सफरचंदावानी त्याचे गालन गिलन मस्त. आणि मग त्याला मारुती मीच केलं. आता त्या लंगुटी त्याच्यात बायकोची अर्धी साडी फाडीन त्याची लंगुटी आणि अर्ध्या साडीची शेपूट त्याच्यात बायकोची साडी. ना आमच्या बायकाची आम्ही कशा मग लग्नच नव्हतं. आणि जरी झालं असतं तर मी माझ्या बायकोची कशाला फाडीन. असं कोणी येडा आहे का आपल्या बायकोची साडी फाडायला. त्याच्या इथं चाळ होता जरा बरा होता, खात्या पित्या घरचं होतं. त्याच्या बायकोच्या अर्ध्या साडीची लंगुटी ना अर्धीची शेपूट. हो रंगात नाटक आलं ललित. सगळे लोक रामाकडे पाहिनत, लक्ष्मणाकडे पाहिनत, मारुती लय जमला गडे. आणि नाटक रंगात आलं. पोरग स्टेजवर पळत गेलं. बाबा आईला परभणी नेलंय, डॉक्टर म्हणले सीजर करायचंय. घेतली मारुतीची शेपूट उपसून. म्हणजे नाटकात नाटक जमलं नाही, उघड पडलं ना. तर परमार्थात नाटक जमतंय का? आगावपणा करायचाच नाही. इतका यम हानील की पाचच काम नाही. विठाला एकदा द्वादशी बुधवारी आली. मंगळवारची एकादश आली. मंगळवारी एकादश आल्यावर द्वादश कोण्या दिवशी येते? बुधवारी. तर एक जण म्हणला महाराज पंढरपुरातून बुधवारी जातच नसते. मी म्हणलं मला एखादा पुराणातला श्लोक सांग, माझ्या संतांचा एखादा अभंग सांग. तू भंगिऱ्याचं सांगशील तर कसं शक्य? नाही म्हणे बाबा हे माहेर हे. हो आणि पंढरपुरातून बुधवारी जातच नसते. आणि कोण सांगायलाय? त्याच्या कदर कदर माईनं आडात उडी हाणली होती. आणि तो म्हणायला पंढरपुरातून बुधवारी. नाटक आहेत महाराज हे नाटक. हे आगाव पण आहे नाही, मूर्ख पण आहे. असली नाटक नाही सांगायची, नालायक पण आहे ते. करायची नाही परमार्थाची नाटक. असो काय सांगू लागलो? रामप्रभू. रामप्रभू. हा तोंड पुसलं म्हणले. ऐका उपरण्याने तोंड पुसलं. देवाला वलकल्ले होते, उपरणं नव्हतं. तो व्रतस्थ असल्यामुळे जटा वाढ्या होत्या. सोडिल्या भ्रुकुटीच्या तनुकळा त्या तेज हरपती नवाळा. भास्कर किरण सोहळा दीप्तिगा. याच्या अलीकडचा तुकडा सापडणं, पुढचा तुकडा म्हटलोय ओळीचा. भगवान प्रभू रामचंद्राच्या जटा पाहिल्याच्या नंतर सूर्य लाजत होता. महाराज लाजत होता. इतक्या तेजस्वी जटा होत्या. त्या जटा मोकळ्या केल्या आणि त्या जटेनं तोंड पुसलं. म्हणून नाचे मागे मागे तोंड पुसलं. जन्नु जंगावरी विहंगम घेतला. मांडीवर घेतला, तोंड पुसलं.
व्यथा विचारली. त्यानं सांगितलं, नये योगी याच्या ध्यानात. योग्याला सापडत नाहीस, तप्याला सापडत नाहीस, सिद्धाला सापडत नाहीत, जप्याला सापडत नाहीस, नाना प्रकारच्या लोकांना सापडत नाहीस, आणि तू किडे खाणाऱ्या पाखराला सापडास. तुला बोलण्यात टाइम नाही घालायचा, नुसतं बघत राहिलं त्याच्याकडं. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा आहे, तो मी तुझा पाहे तो मी तुझा पाहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा आहे, तो मी तुझा पाहे जयासाठी तप धावा, किंवा जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पहावा. मंगळवेढ्याचे मालक चोखोबर आहे, म्हणतात, अरे ज्याच्यासाठी तुम्ही तपश्चर्या यज्ञ व्रत वैकल्य करतात, हे सगळं त्याला उघड पाहिलं की भेटतंय. तो हा उघडाची पहावा, जयासाठी यज्ञ तप, आणि तो हा मदनाचा बाप, तो विटेवरचा बाप आहे. आणि तो मला सापडलाय. कोण म्हणतंय महाराज? एक पाखरू म्हणतंय. त्याच्याकडे पाहात 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 जटायून प्राण सोडला. कोणाच्या मांडीवर? पंढरपुरातल्या मालकाच्या मांडीवर प्राण सोडला. प्राण. ऐका पुढचा विधी. दोन्ही गोष्टी इतक्यातच ऐका. देवावर ऋण काय होतं आणि देव नाचला कसा, याचे दोन पुरावे बारीकशे ऐका. मांडीवरला खाली ठो वाटत नव्हता. दर्भाची पेंडी घेतली, दर्भ खाली आथरला. दर्भ म्हणजे मोळ नावाचं गवत. त्या गवताला मोळ नावाचं गवत म्हणतात. नदीच्या कडेला असते दर्भ. दर्भाची पेंडी घेतली, खाली आथरली, आणि त्याच्यावर जटायूचं पार्थिव टाकलं. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, त्याला ब्रह्मांडाचा धनी म्हणतात. त्यांनी लाकडं जमा केले, चिता रचली, मनोनी नाचे मागे मागे. ऋण मी सांगतोय, ऋणही सांगतोय. चिता रचली. जगाच्या मालकाने जटायूचं पार्थिव स्वतः उचललं. ते पार्थिव त्या लाकडावर ठेवलं. वरती लाकडं टाकली, अग्नी पेटवला. तो अग्नी श्राद्धाच्या किंवा पुण्यस्मरणाच्या कीर्तनात सांगत असतात, त्याला बडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. तो अग्नी दिला. कोणी दिला माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाने. रक्ताच्या नात्यात जर अग्नी द्यायचा असेल तर प्रॉपर्टी लागते बरं. तसा देत नाहीत अग्नी तसा. सख्खे तिघ जण भाऊ, दोघायला एक एक मुलगा, एकाला कोणी नाही. जमीन तिघायला सारखी होती. ज्याला कोणी नाही ते मृत्यू पावला. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय, ज्याला कोणी नाही ते मृत्यू पावला. पार्थिव भिंतीला टेकलं, नानं कपाळाला चिटकिलत. त्याची धर्मपत्नी बाजूला ओक्साबोक्षी रडत होती. बघता बघता भावकीचे विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे यांची गर्दी झाली. सगळा आरडाओरडा सुरू झाला. रडू लागले. अंत्यविधीची तयारी झाली. भावकीच्या लोकांनी लाकडं कापली, मशानात लाकडं नेली, सगळ्या गोष्टीची तयारी झाली.
पण प्रेताला आंघोळ काढायला त्यावेळेला काढत असते की याला भडाग्नी कोण देणार, आधी हा आरक्षित केला जातो. याला भडाग्नी कोण देणार हा आरक्षित केला जातो. याचं गाडगं कोण धरणार हा आरक्षित केला जातो. याला अग्नी कोण देणार हा आरक्षित केला जातो. मग घरातून बाहेर प्रेताला काढत असतात, स्नान घालून त्याला तिरडीव ठेवतात. ही आपली प्रचलित परंपरा. पाहुणी राहुणी जमली, पाणी तापलं, पाणी काढलं विसानाला, बाहेर मडकं एका याच्यावर ठेवलं. त्या अग्नीला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. आणि गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी चर्चा केली, अरे काढा ना बाहेर, काढा लवकर काढा. तर सांगितलं पाणी कोणी पाजायचं. तो प्रतिष्ठित व्यक्ती ज्या बाईच्या कपाळावरचं कुंकू काही वेळात हरण पावतंय, कारण प्रेत बाहेर काढलं येऊ नये कोणाला ती वेळ. वाचतोय पुराणातल्या याच्याकरता सांगतोय. ज्या वेळेला मालकाला उमऱ्याच्या बाहेर काढत असतात त्यावेळेला या पवित्र देशातल्या माऊलीच्या कपाळावर कपडा मारला जातो. तिच्या गळ्यातली काळी पोट तोडून त्याच्यातलं एक लोलक सूत्र तोडल्या जाते. तिचे 14 सन्मान हरण केले जातात. किती दुःख असेल त्या बाईला. आणि एवढं दुःख असताना तिला गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं काळीच मुठीत धरून सांगितलं, माझी माय तू माझ्या माईसारखी आहेस, पण तुझ्या मालकाला भडाग्नी देण्यासाठी तुझे दोन्ही पुतणे तयार नाहीत. यांनी दोघांपैकी एकानं तुझ्या मालकाला भडाग्नी द्यावा असं जर तुला वाटत असेल तर 10-5 एकर तुला बॉन्डवर जमीन लिहून द्यावं लागेल. घरडेला वृत्तांत 100 रुपयाच्या बॉन्डवर तिनं अंगठा दिला, 10 एकर जमीन लिहिली, दोन्ही पुतण्यानं बनेली काढ्या. कळाला दृष्टांत. त्या भावाचा मुलगा म्हणला मी काकाला पाणी पाजतो. या भावाचा मुलगा म्हणला मी काकाला पाणी पाजतो. कापसे बो आधी पाजायला कोणी तयार नव्हतं. बाईनं अंगठा दिला, 10 एकर जमीन लिहून दिली. जो कोणी पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन. धोणे साहेब दोन्ही पोरं पाणी पाजायला तयार झाले. दृष्टांत संपला. चुलता बाप होऊ शकत नाही, पण बापासारखा आधार देऊ शकतो. हे आपल्या संस्कृतीतलं कुटुंब प्रणालीतलं एक श्रेष्ठ नातं आहे. चुलता असेल, काकी असेल, आजोबा असतील, आजी असेल, आई असतील, वडील असतील, हे देवाच्या बरोबरीचं स्थान आहे कुटुंब प्रणालीमध्ये. देवाच्या बरोबरीचं आहे. पण रक्ताच्या नात्यातली माणसं इतक्या ओढाताडी करते. रक्तातल्या नात्यातल्या लोकांसाठी जगाच्या मालकानी भडाग्नी अग्नी पक्षाला दिलाय. सामान्य ताकद असेल. किती लहान झाला असेल तो देव, किती लहान झाला असेल, किती लहान झाला असेल. भडाग्नी अग्नी दिला. जटायूची राख ध्वजपत्रात भरली. ध्वजपत्र म्हणजे विशिष्ट प्रकारच्या झाडाची साल. जिनच्या पॅन्टीवाल्यांना जरी माहीत नसेल तर पूर्वीच्या काळात काशीतले कापडी येत होते आणि काशीतले कापडी येणारे ध्वजपत्रावर प्रसाद देत होते. पूर्वीच्या काळातली सर्व ग्रंथ ध्वजपत्रावर लिहित होते. म्हणजे कागदासारखी मऊ त्याची, जसं जसं त्याला घासताल अशी जशी चंदनाची निघत असती ना, तर चंदनाच्या हजारो पटीनं कपड्यासारखी ज्याची असे मधले हे निघतात त्याला ध्वजपत्र म्हणतात. अशा ध्वजपत्रात जटायूची राख घेतली आणि एका पवित्र तीर्थात समर्पित केली. दक्षिणेकडे तोंड करून दर्भाची अंगठी बोटात घातली. देवाकडे सोन्याची अंगठी नव्हती. सोन्याची अंगठी प्रभू रामचंद्राकडे त्यावेळेला आली. भगवान प्रभू रामचंद्र अगस्तींच्या आश्रमावर गेल्यावर रामायण नीट ऐक जा, नीट ऐक जा, नीट ऐक जा. आणि जोपर्यंत तुम्ही सुज्ञ होत नाहीत का तोपर्यंत आमचे सुधरत नाहीत. आमचे लोक सुधारण्यासाठी तुम्ही हुशार होणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा खाणाऱ्याला पदार्थाची चव कळावी, तेव्हा सुगरणीला कळतंय आपण स्वयंपाक कसा केलाय. खाणाऱ्यानं भजे खाताना नुसतं भजा तोंडात टाकल्यावर कसनुस तोंड करायचं,
जसे खडे चावायला तिच्या लक्षात येते आपल्याला भजे नाही जमले. येड कांद्याला भजे म्हणूनच आणू लागलं. ती म्हणली जमलं आपलं. असं नाही, असं नाही. तुम्ही अभ्यासानं इतकी हुशार व्हा, इतकी हुशार व्हा, इतकी हुशार व्हा की आमची लोक भविष्यात सारखा सारखा अभ्यास करतील. काही नाही, ते हवनात काही टाकलं असेल कोणी वाती वगैरे किंवा ड्युटी असेल तिच्यावर थोडंसं तेल टाकून हे करा, होत राहत. मला इथल्या ड्युटीचा दर्शन घेण्याचा योग आमच्या बोरेश्वर भगवंताच्या हरिओम बाबाच्या आश्रमावर त्या दिवशी ड्युटी मुक्कामाला होती. तरुण मुलं होती इथली, माझी भेट झाली. मा जगदंबेपासून तुळजाभवानी कुलस्वामिनीपासून ड्युटी आणली होती तरुणांनी. भेट झाली तिथं हरिओम बाबाची, तिथं भेटली मला. वा, दर्भाची अंगठी घातली, दक्षिणेकडं तोंड केलं आणि तर्पणविधी जटायूसाठी केला. अगोदर सांगितलेल्या दृष्टांताचा याचा जरासा मिलाप करा. बापाचा सख्खा भाऊ त्याला चुलता म्हणतात. बापाचा सख्खा भाऊ चुलता म्हणजे काका असतो. आणि या काकाला पाणी पाजण्यासाठी बॉन्डवर सही केल्याशिवाय नालायक पुतण्यानं पाणी पाजलं नाही काकाला. हा रक्ताच्या नात्यातला नालायक पुतण्या भारतात कितीतरी बघायला भेटतील. जटायूकून काय घ्यायचं होतं पंढरपुरातल्या मालकाला? ईदभर जमीन, 4-2 रुपये कापशे बुवा, सुपारी, इलायची, बडीशोप, कपडा, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. उलट यानं निर्माण केलेल्या सृष्टीतले दाणे तो पक्षी खात होता. ही याचीच त्याच्यावर कृपा. तरी जगाच्या मालकानं इतका आपला मोठेपणा सांडून त्याचा संपूर्ण विधी केला. याला म्हणायचं मनोनी नाचे मागे मागे, पण ऋण काय? आता अलीकडे बोलावं लागेल. मग देव जर पाखरासाठी इतका वाकत होता तर ह्या पक्षाचं देवावर कर्ज काय? जटायूला संत म्हणायचं नाही असं जर मी म्हणलो तर गिरगावकर मूर्ख ठरेल. कारण त्यानं भजन केलंय. आणि भजन करणारी लोक वारकरी असतात, संत असतात. हो, उगारी कामा नाही कोणासाठी कोणी यायला. मग तो सामान्य नाही, त्याच्या अंतःकरणापासून नामाची ज्योत पेटली आणि विटेवरच्या मालकाचं तो भजन करीत होता. पण ऋण कोणतं याचा मुद्दा आहे का? ब्रह्मांडाचा मालक, या ब्रह्मांडाच्या मालकाची मालकीन एक श्रीमंत व्यक्ती हरण करीत होता. आणि त्या श्रीमंत, आता तो नालायक किती, सात्विक किती, सदाचारी किती, पुण्यशील किती, पवित्र किती, विद्वान किती, याची पर्व येतो. रावण विद्वान बी होता, रावण विद्वान बी होता, रावण सदाचारी सुद्धा होता, रावण पुण्यवान पण होता. किती पुण्यवान? माईसाठी आत्मलिंग आणलो. कसं म्हणता त्याला पापी? एक मुद्दा. रावण विद्वान किती? ज्याच्या वाणीला प्रसन्न अलीकडे मंदिरातले मालक झाले. काय नाव आहे शंकराचं? कटेश्वर. भगवान शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याच्या वाणीला प्रसन्न होऊन सोन्याचं गाव देऊन टाकलं. कारण वास्तुशांतीच्या पूजेला रावण होता. काय म्हणतं म्हणत, यावस्थानो वास्तु सत्पुरुषास्ततो प्रसन्नो भवा मम ग्रहे सर्वस्थितो चिरकाल आप्राप्य स्थितोति भयं प्राप्तो यत्मिद्यायं रमं व्रजितो अर्थो पुनितं द्रव्यराशियं गोधन सर्वस्थितां पवित्र हेम कंचना सर्वस्थितो अर्थं मुद्या भयस्थापितं वास्तुयं पुनितब्धैव पुनितः ज्येष्ठा कनिष्ठा यद्भवेनि पुनिताय सर्वं आयुरारोग्यस्तता दीर्घमायु यत भविष्यत पुण्यायाम करिष्यते. आमच्या वास्तूमध्ये भरपूर पैसा असावा, भरपूर धन असावा, गाई म्हशीनं, कोंबड्यांना गाई म्हशीनं वाडा भरलेला असावा, जमीन भरपूर असावा, मान सन्मान यश श्री औदार्य सगळ्या गोष्टी असत राहावा, घरातल्या लोकांना भरपूर आयुष्य मिळावा, असे संकल्प रावण सोडत असताना 10 तोंडानं मंत्र म्हणत होता. 10 तोंडानं इत्यन्वत भयो स्थितो दशानन पुढे भय स्थितो जज्ञिरे असं म्हणायचं. परवाली एक जण म्हणला आमच्या इथं पटपटच मंत्र म्हणले. मग घरकुल करून देतो का बामना? हा, कौरक दळीन तू हे इथं. हा, कौरक दळीन तू तरी कुठं रिकाम आहे?
काही लोक म्हणले महाराज काय करा उभाट्या चावत हाना. नाही नाही भोयट्या हाना म्हणजे पटकन आवरा. अशी काही लय माणसं नंबरी असतात. मी केलं 2-4 वर्ष तेच. असं वाटत होतं सत्यनारायण करताना चौरंगाचा पिल काढावून उलटा धरून याला हाणावा. असा यजमान हाना वाटत होता. पण आता त्याला हाणल्यावर कशी पप्याची माय जगवायची भानगडी त्या होत्यानं त्यावेळेची गोष्ट. आता तर हानीनच. विठाला अनावश्यक ठिकाणी फार वेळ देतील, चांगल्या ठिकाणी वेळ देत नाही. काय लांबिलं बापा, काय चराट लांबिलं. सत्यनारायण चराट असतो. काय काय चांगल्या ठिकाणी काय इचकितील त्याचं मिळत नाही. आणि तिकडं कोंबड्यासारखं काही इचकीत बसतील मोबाईलवर, तिथं वेळ देतील. असो ब्रह्मांडाचा मालकीन आकाश मार्गाने जात होती. त्या मालकिनीला दुष्ट रावण सात्विक सदाचारी पुण्यशील पवित्र आहे सगळ्या गोष्टी. आणि वारकरी संप्रदायानं रावण बेदखल केला. वारकरी संप्रदाय रावणाच्या एकाच गोष्टीमुळे रावणाला मानित नव्हता. नाहीतर रावण किती श्रीमंत आहे नाही सांगता आलं कोणाला. माझे तुकोबार आहे तोंड भरून त्याच्या संपत्तीचं वर्णन करतात. त्या अर्थी तो साधा आहे. त्याच्या बायकांचं वर्णन केलं, त्याच्या गावाचं वर्णन केलं, त्याच्या जमिनीचं वर्णन केलं, तिथल्या दगडाईचं वर्णन केलं, त्याच्या वंशाचं वर्णन केलं. माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं एवढा मोठा पण एकच चूक केली. 80,000 बायका असताना दुसऱ्या बाईकडे बघितलं. पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन कायवेचे. आपली स्वतःची बायको सोडून जगात जी मोठी माऊली भेटन, नवरात्रातला हा आदर्श घ्या. नवरात्रीतला आपली बायको मायबापानं आपलं जिच्या सोबत लग्न लावून दिलंय, आपल्यासोबत जिनं पाणी ग्रहण केलंय, ती पत्नी सोडून जगातली प्रत्येक आपल्यापेक्षा वयानं मोठी स्त्री आपण तिला माय म्हणावं, आपल्यापेक्षा वयानं कमी स्त्री आपण तिला बहीण म्हणावं. जगातला नंबर 1चा महाराज म्हणायचे त्याला. नंबर 1चा महाराज. अहो अभ्यास कमी असला तरी चालेल, पण या पवित्र देशातल्या पवित्र स्त्रियाकडे पाहत असताना वारकरी संप्रदायातल्या वक्त्याच्या अंतकरणात त्यांच्याकडे माय आणि बहीण म्हणून बघावा. असा जर कोणी महाराज असेल तर त्याच्या चपलाच्या पाया पडा, त्याच्या बुटाच्या पाया पडा, त्याची पावलं जिथं पडले ते निघून गेला त्या जाग्याच्या पाया पडा. तो इतका पवित्र आहे. आणि ज्याच्या डोळ्यात परस्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर डब्बा उठतो त्या हरामखोराच्या पाया पडणं म्हणजे तुमचे पित्र नरकाला जाणं आहे. विठाला खालचे लोक बापू कोणाला मानते? त्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना गाथा कंठस्थ आहे, पण त्याच्या काळजाला मशीन लावली तर मशीन जळून जाते. इतकं त्याच्या चित्तात डांबर भरले. आणि अशा भंगिऱ्याला ज्ञानेश्वरी पाठ असून काय फायदा? त्याचं वागणं तपासा. तो साधूच्या लायकीचा आहे का? तो महात्मा होण्याच्या लायकीचा आहे का? तो यती होण्याच्या लायकीचा आहे का? तो योगी होण्याच्या लायकीचा आहे का? तो तपी होण्याच्या लायकीचा आहे का? तो सिद्ध होण्याच्या लायकीचा आहे का? तो महंत होण्याच्या लायकीचा आहे का? तो आचार्य आहे का? तो पंडित आहे का? तो शास्त्री आहे का? त्याचं आचरण तपासल्यावर कळतं. ज्याचं आचरण गोड तो साधू गोड. ज्याचं आचरण गोड आहे का तो साधू. हा संप्रदाय देखाव्याला मानितच नाही. हा संप्रदाय वागण्याला मानितो. वागण्याला देखावे बाकीच्या याच्यात झळ 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 नुसते देखावे. इथं वागण्याला किंमत आहे. चोखवाऱ्याला व्यवस्थित कपडे नव्हते पण वर चांबर शुद्ध करायची ताकद. म्हणून त्याच्या इथं गुरवळले म्हणून नाचे मागे मागे. इतके अधिकारी लोक होती. नामदेवरायाच्या घरी डेरा नारळाच्या खाली टेकलेला होता. घर चंद्रमोळी तर त्याच्या घरची चूल पेटण्यासाठी
त्याच्या घरची बाई जी दास्यत्व करीत होत्या माझ्या जनाबाई, तिच्यासोबत गौऱ्या याचल्या पंढरपुरातल्या मालकांना म्हणून नाचे मागे मागे. वागायला गोड लोक होती ना, वागणं गोड होतं या लोकांचं, आचरण गोड होतं. साध्वी जनाबाई दामू शेट्टींना पिता मानायच्या, गोनाबाईला माय मानायच्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या संत शिरोमणी नामदेवरायाला गुरु मानून स्वतःला त्यांची दासी म्हणायच्या. दासी नामयाची चौकटीत वागणारी लोक, म्हणून जगाचा मालक नाव घालीत होता, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. दळू शकतो का माणूस? 10-50 एकर ज्याला जमीन आहे ते दळू शकतो का डॉक्टर साहेब? नाही. दळू शकतो का? दळू शकतोय? तुमच्या ज्वारीला कंस लागू द्यायचेत का गव्हाला वंब्या लागू द्याच्यात का बाजरीला कंस लागू द्यायचेत का नाही लागू द्यायचे? ज्याच्या हातात ते दळीत होता. झाड लोट करी जानी केरा भरी चक्र पाणी, केरा भरी चक्र पाणी, केरा भरी चक्र. झाड लोट करी जानी केरा भरी चक्र पाणी, केरा भरी चक्र जनाबाईनं जर झाडून काढलं तर कोपऱ्यातला गर्दा जगाचा बाप भरीत होता. कशात भरला असेल त्यांनी? वैकुंठवासी माधव महाराज म्हणायचे, त्याचा पितांबर 5-10 वेळेस कामाला आला. एकदा नामदेव आमच्या चोखोबाराच्या आस्ती पितांबरात घेतल्या. नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी आणि घेत चक्र पाणी पितांबरे, पितांबरात घेतल्या. गौऱ्या पितांबरात येचित होता, पितांबरात येचित होता गौऱ्या आणि जनाबाईच्या ढिगलावर टाकीत होता. केर जनाबाईनं केरसुनीनं झाडायचा आणि जगाच्या मालकानं पितांबरात केर भरून बाहेर नेऊन टाकायचा. काय तो पितांबर होता जगाच्या मालकाचा. भागवतातलं फार मोठं रत्न डोंगरोजी महाराज म्हणायचे, पांडव भजन करणारे होते म्हणून पांडवाकरता येडा झाला आणि पांडवाच्या यज्ञातल्या पतरवाळ्या त्यानं पितांबरात उचलल्या होत्या. पितांबरात काळी धर्मा घरी उचिष्ट पितांबर. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, 5-10 वेळेस त्याचा पितांबर भक्तांच्या कामी आला. इतका मोठा पितांबर त्याचा. तो जगाचा मालक. सात्विक लोकांचं त्याच्यावर कर्ज आहे, त्यांच्याकडे नाचतोय. चला, जटायूकडे एवढा विधी केला या अर्थी तो नाचलाय, म्हणजे काम केलंय, नाचलाय. पण कर्ज काय? ही जगाची मालकीन एका दुष्टाच्या सावडीतून वाचवली, तिच्यासाठी बलिदान दिले. नारी शक्तीचा उदो आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे. नवरात्र, शारदीय नवरात्र महोत्सव म्हणजे या पवित्र देशातल्या स्त्रीवर एक गोडशी कृपादृष्टी ठेवा, अशी माझी जगदंबा सांगते, असा माझा विटेवरचा मालक सांगतोय. ऐका, बाकीचे नाटकं केल्यानं देव प्रसन्न होत नसतोय. अशा नाटके यायला तर आडवं कापी तू पंढरपुरातला आडवं, हो, आणि मग उभं कापून मीठ भरून कुत्र्याला टाकी तू वांगे चिरलेवानी. हे नाटकं चालत नाहीत त्याच्याकडं. बघा नारी शक्तीचा उदो किती पाहिजे. एक नालायक, गंध लावणारा, लोकांना भुलण्यासाठी माळी घालणारा एका गुंडाला भेटला. देवावर कर्ज काय इतकंच ऐकायचं. आता टाइम तर संपला का रे अजय? 5 मिनिट.
त्या गुंडानं त्या महाराजाला विचारलं, हरिओम बाबा, मी 70 माणसं मारलेत, या पापातून मुक्त होण्यासाठी काय करू? ते येडगळ होतं, ते म्हणलं कर गंगाची आंघोळी. 70 खून केले, येडी आहे गंगा. हे 70 खून करणाऱ्याला ती शुद्ध करीत असते का? अशा तर लय मगरीनं खपक्या माश्या खाल्ल्यात, त्या तो पर्वणीला गंगात होत्या. कर्ज आहे बघा, कर्ज देवावर. काय म्हणलं कर गंगेची आंघोळी, ते ऐकलं माझ्यासारखं येडपट होत. बायकोला पोऱ्यान म्हणलं भरपूर कमवून ठेवलं कडे तुम्हाला, आता काय ताण घेऊ नका. पण म्या कसं कमीलंय म्हणे, म्या 70 माणसं मारले, आणि ते का सोयाबीन कापणारी थोडीच मारली त्याने. हा, कधी पशी घटी बसलेले थोडंच मारलं, ज्याच्या गादेनं पैसे आहेत असे मारले. असे मारून पोरायला आणि बायकोला संपत्ती दिली. अरे या पापातून मुक्त होण्यासाठी मला आता गंगेच्या आंघोळी करायच्या, आणि निघाला आंघोळी. पण ते पण जरसं हुशार होत, माझ्यासारखं म्हणलं जर असं भरपूर. त्या महाराजाकडे गेलं म्हणला, महाराज गंगाची आंघोळी करतो. किती दिवस करू म्हणले? 7 वर्ष करायचं. करतो म्हणे, पण पाप संपलं हे कशावर ठरवायचं? महाराज हुशार, त्यानं काळा झेंडा द्याला, काळ्या कपड्याचा. मीटरभर कपडा फाडला, त्याला एक अशी हे लावली काठी, आणि झेंडा. हे झेंडा ज्या दिवशी ढवळा होईल त्या दिवशी तो पाप संपलं. नारी शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा जागर आहे, आणि कर्ज बी देवावर तेच आहे. इतक्या आंघोळी केल्या की त्याला कळत न गेलं, पाणी पण कळत न गेलं. घरातून आउटलेट बाहेर आलं, त्याच्या खाली बी आंघोळ केली. कशाचं आउटलेट होतं त्याला काय कळलं? त्याला फक्त एकच, पाणी दिसलं की आंघोळ, वडा दिसला की आंघोळ. हो, कशाचं आंघोळीच करू लागलं ते, कशात बी आंघोळी. बेंडकी पाण्यात पडल्यामुळे झेंडा जास्त काळा झाला, आणि याचा रंग बी काळपटच झाला. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गेल्या कसे कलर बदलते. आपण भेटायला जातो सावळ्याला, पंढरपुरीचा निळा, आणि ओरिजिनल दिंडीमध्ये चालणाऱ्यांचा रंग पंढरपुरातल्या मालकासारखा होतो. टेम्पोत बसून लुंगी लावून दिंडी याच्या आधी पंक्तीला बसवतो, त्याचा रंग नाही काळा होत. आधीच बसवतो, आधीच वरची तरी आणि तू हो, याचे रंग कसे काळे होतील? आता ते चलूच लागलं बिचारा, आंघोळी करूच लागलं. झेंडा तर पहिलाच काळा आणि जास्त काळा सगळ्या पाण्यानं, याचाही रंग काळा. ते म्हणला 7 वर्ष झाले गडे, आता 70 खून केले, 7 वर्ष आंघोळी केल्यात, गंगा तर एक बी सुटली नाही, पण पाप संपलं नाही. आता एका तरवा महाराजच हाणतो, जिथं टेकन तिथं टेकन म्हणला, पण हाणतोच याला वापस. महाराज असा डोंगरावर राहत होता, असा ते महाराज उगा सोंबियान का महाराज का सोंग घेतलेला महाराज. सात्विकता ज्याच्याकडे त्याला महाराज म्हणायचं. लय पाठांतर करणाऱ्यापेक्षा हे लोक लय चांगले, सेवाधारी लोक, सेवाधारी माणसं. निघाला असं, झाडाची फांदी ओढली, ताकदवान होत ओढली, फांदी फाटाळल्याबरोबर दुसऱ्या हाताने फांदी साळली, आणि त्या खांटा सगट खांद्यावर टाकली. एका टप्पूतच आणतो म्हणला मला, टप्पूत. त्यानं पुन्हा ब्रन टर करायचंच नाही, हो, डायरेक्ट शिष्यानं उचलूनच नेवा पुरायला. हो, निघालो. पण महाराजाच्या अलीकडे एक शाळा होती, आणि ती शाळा सुटली. त्या शाळेतून एक मुलगी घराकडे जात होती, आणि ती मुलगी रडू लागली. 16-17 वर्षाची मुलगी असेल, ती रडू लागली. तर इतक्या याच्या मनात एकच,
या 70 मारले 71वा महाराज, 70 मारले 71वा महाराज. पण तितक्यात ही रडू लागली. लय काय झालं गावरायला, काऊन आरडायली रे? तिला जरा आधार भेटला, कारण खांद्यावर काठी होती ना. ती म्हणली दादा मला हे 10 जण त्रास द्यायले. उभी राह इथं, रगील होत ती. राह दो उभी राह. पहिले 70, हे 10 80 आणि महाराज 81वा. या म्हणला या एक बार. अजय तू नाही हा, ये म्हणला 10 या नाही ती 1 1 या. तर ते असेच होते ना साखरेच्या पोत्यातले मुंगळे. कधी बी लक्षात ठेवा, खताच्या ढिगलावरलं झाड किती हिरवं दिसू द्या,